महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लाडक्या यूट्यूब चॅनलवर भटकन टी व्हीत स्वप्नील. तर आज गणेश उत्सव झाला आहे सुरू. तर आपण अनेक गणेश मंडळांना भेट देणार आहोत. तर चला जाऊन आपण गणपती पाहूया आणि पुण्याच्या गणेश उत्सवाचा आनंद घेऊया. मंडळी, साल होतं 1660. ज्या लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण गेलं, तोच लाल महाल काबीज करून औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान त्या लाल महालाला नागासारखा विळखा घालून बसला होता. त्या पुण्यभूमीवर शिवरायांनी सोन्याचा नांगर फिरवला होता. त्याच पुण्यावर वरवंटा फिरवण्याचं स्वप्न शाहिस्ते खान बघत होता. कारण त्याच वेळी स्वराज्याचे धनी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर सिद्धी जोहरच्या वेढ्यात अडकले होते. म्हणूनच खानाचं फावलं होतं. लाल महालात बसलेल्या शाहिस्ते खानाला रोखण्यासाठी, पुण्याचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि लाल महाल मुक्त करण्यासाठी शिवरायांना सिद्धीच्या वेढ्यातून बाहेर पडणं फार गरजेचं होतं. एकीकडे शिवाजीराजे, बाजीप्रभू आणि 600 बांदल मावळे पन्हाळ्यावरून निसटण्याचा बेत आखू लागले. तर दुसरीकडे शाहिस्ते खानाची नजर स्वराज्याची राजधानी असलेल्या राजगडावरती पडली. त्याने आपले सैन्य राजगडाच्या दिशेने पाठवले. पण त्याला हे माहित नव्हतं की राजगडावर तर प्रत्यक्ष जगदंबाच उभी होती. होय, दिसल तिथं बनेन कापा, मोर्चे बांधा आणि तोफा तयार ठेवा. इशारा केला की बाल काढा. तोफांचा आवाज फार त्या शाहिस्त्यापर्यंत गेला पाहिजे. जगदंबा बसली म्हणा. रावसाहेब हिमाकडे पुण्यांदा येणार बघा. यांचं काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. शिवबा पन्हाळ्यावर अडकले म्हणून फावलंय त्या खानाचं. आई जगदंबे, आमच्या शिवबांना लवकर या संकटातून सोडव ग बाई, लवकर या संकटातून सोडव. जगदंब जगदंब जगदंब. जगदंबे तारी संगरात गेले, कानो ठेचाया माराया आम्हाला पडले. जगदंबे तारी संगरात गेले, कानो ठेचाया माराया आम्हाला पडले. रायगडाची जगदंबाई आज उलाडली, लेकसुनाची अखेरची तू आज आज माऊली. समजाना मग करा निर्डाळ निखळले. अंबाबाईने
जिसका दम पर चल दिया है वो, तुम लोग शिकस्त खा के खाए हमारे सामने चले आते हो। इतनी फौज, इतने सूरमा सरदार होने के बावजूद सीमा के लोग हमारे सामने झुकते ही नहीं है। क्यों? छोटा सा किला हासिल करने के लिए 55 दिन लगे और उसे हासिल करने के लिए खुद हमें मैदान जंग में उतरना पड़ा। क्यों? एक बार शिकस्त खाकर हमारे लोग भागते हैं। थोड़ी सी भी शर्म हया नहीं है आपने। लाओ अब गुस्ताखी माफ करो, लेकिन वो शिवाजी के लोग पहाड़ से छुप के हमला करते हैं। शिवा के पहाड़ जीतना मुश्किल है तो क्या? समंदर तो जीत सकते हैं। बदल खान, जीव लो, हम तुम्हारे कर्तव्य जानते हैं। कोंकण पर कब्जा करने की जिम्मेदारी तुम्हारी। प्रिया हुजूर, आप बेफिक्र रहिए। कोंकण पे कब्जा कोई मुश्किल बात नहीं। पूरा कोंकण फसल कर आपके कदमों में रख देंगे हुजूर। अल्लाह बहुत खूब। सुभान अल्लाह। यह मुहिम फतेह होनी ही चाहिए किसी भी हाल। शोभा, 3 वर्ष झाले तो खान लाल महालात ठाण मांडून बसलाय. दिवसा गणित काही ना काही वाईट खबर येतच आहे. कसे आहात? लोकांना दहशत बसावी म्हणून खान काही ना काही कुरापात्या करतोय आणि म्हणूनच आम्ही शाहिस्त्याच्या मार्गावर बहिर्जींना पाठवलंय. वय राज फार विस्फोट केलाय त्या खानाने. कोणतरी नामदार खान सरदार नेमलाय म्हणे. माणूस आहे शैतान, आहे शैतान. माणसं जितकी जाळून मारली होते ना, त्याच्या पापांचे हिशोब त्याला चुकवावेच लागतील. मुजरा राज, या बहिणीजी, खानाची काय खबर? राज बुंदेच्याला कारतलब खान 20,000ची फौज घेऊन उंबरखिंडीतून खाली कोकणात उतरतोय. तानाजीराव यांच्या पापांचा हिशोब करायची वेळ आली आहे. उद्या त्या कारतलब खानाला सह्याद्रीचं पाणी पाजूया. मंडळी, उत्तर कोकण काबीज करण्यासाठी निघालेल्या कारतलब खानाला मावळ्यांनी उंबरखिंडीच्या दरीत गनेमी गावाकडून पूर्ण पराभूत केले आणि म्हणूनच जीवाच्या भीतीने कारतलब खान शिवाजी राजांना शरण आला. कारतलब खान उजबेगी बोला, गलती हो गई हुजूर, आपके मुल्क में हमने बदतमीजी की. इसका हमें बेहद अफसोस है हुजूर, बेहद अफसोस है हुजूर. राज म्हण, राज. राजू, हमें रहम कीजिए राजा जी, हमें जिंदा यहाँ से जाने दीजिए राजा जी. आमच्या स्वराज्याकडे वाकड्या नजरेनं बघताना हा विचार करायला हवा होता कारतलब खान. भूल हो गई राजा जी, भूल हो गई. हमें दम से जाने दीजिए. दोबारा ऐसी गलती नहीं करेंगे राजा जी, हमें जाने दीजिए. शरण आलेल्याला मरण नाही, हे आमचे संस्कार आहेत. आपके पास जो भी रसद, खजाना, गोला बारूद है वो बतौर नजराना पेश कीजिए और दोबारा हमारे मुल्क में घुसने की कोशिश मत कीजिए. राजपर तानाजीराव यांच्याकडून इतकी खंडणी वसूल करा की मागच्या 6 मासात मावळात यांनी जितकी गावं जाळली त्याची आणि शेतकऱ्यांची नुकसान भरपाई झालीच पाहिजे. नुकसान भरपाई झाली तरच यांना सोडून द्या. कारतलब खान शिवाजीचे
खान, लानत है, आपके पास इतना सब कुछ था, फिर भी हार कर चले आए। बोलते क्यों नहीं? गुस्ताखी माफ हुजूर, लेकिन मैंने इनको कहा था पहाड़ों से जाना खतरों से खाली नहीं है। शिवाजी और उसके लोग, उन लोगों के लिए सह्याद्री का जंगल ही उनकी ताकत है। वहां जाओगे तो वापस नहीं आओगे। हुजूर, वो मरहट्ठे मैदान में उतरते हैं तो जीतने के लिए ही उतरते हैं, कहां से भी किधर से भी आ सकते हैं। माफ करना हुजूर, लेकिन हमें तो डर है कि शिवाजी कहीं यहां ना आ जाए। क्या हुआ? कुछ नहीं हुजूर, हवा है। मुझे लगा सिवा है। मुजरादानी, त्या कारतब्याला जिवंत सोडल्यानं खान लई घाबरलाय बघा. अक्षी हवा जरी आली तरी तुम्हीच हाय अशी धास्ती बसली आहे त्याला. आम्ही याच संधीची वाट पाहत होतो. एकदा का शत्रू खचला की त्याला मुळापासून उखडून टाकणं सोपं जातं. याच संधीचा पुरेपूर फायदा घेत आपण उद्या मध्यरात्री लाल महालात घुसायचं आणि खानाला कापायचं. तुम्ही मुख्य प्रवेशद्वार सांभाळा आणि गनिम उठलाच तर इशारत करा. आम्ही आज खानाकडे बघू. आता पुरे झालं बुद्धिबळ. आता रक्ताची रंगपंचमी. हर हर महादेव. नामदार खान, पहले सख्त करो, हाँ, सिवा को उसके लोगों के सर कलम करके जवाब में भेज दो। हाँ, और याद रखना, पहले सख्त करो। हाँ। ये दुश्मन कहां से आया? अरे कौन है उधर? कौन है तू? अरे रुद्राच्या तांडवाला, झंझावाती वादळाला आणि सह्याद्रीच्या वाघाला सांगायची गरज नसते की तो कोण आहे. शिवाजी, स्वतःच्या मृत्यूची ओळख पटली म्हणायची तुला. तूच न तो शाहिस्ते खान. हम ही है मिर्जा आमिर उल उमरा, हैबत जंग नवाब शाहिस्ते खान अबू तालिब, आलमगीर औरंगजेब के मामूजान. औरंगजेबाच्या कृपेनं मस्तावलेला रान रेडा. आम्ही तुला चांगलंच ओळखतो. माझ्या आया बहिणींची आबरू लुटणारा तू. या नियतीला छळणारा तू. या घोर गरिबांची पिकं उद्ध्वस्त करणारा तू. देवळातल्या मूर्ती फोडणारा तू. कर्मभ्रष्ट करणारा तू.
शिवाजी महाराजांनी लाल महालात प्रवेश केला. हर हर महादेव, हर हर महादेव. ध्यानात ठेवा स्वराज्याच्या लेकरांनो, जो स्व विसरतो त्याला परकेपणा गिळून टाकतो. लाल महालात शत्रू शिरला कारण त्याला वाटलं ही भूमी त्याच्या तलवारीसाठी खुली आहे. पण त्याला काय ठाऊक होतं, ही फक्त पुण्यनगरी नव्हे, ही स्वराज्याची नगरी आहे. स्वभूमी म्हणजे केवळ माती नव्हे, ती आई असते. स्वभाषा म्हणजे केवळ शब्द नव्हे, तो आत्मा असतो. जर आपणच आपल्या भाषेचा, आपल्या संस्कृतीचा तिरस्कार करू लागलो तर परके त्यावर हक्क सांगतील आणि आपली ओळखच पुसून टाकतील. म्हणूनच माझं तुम्हा सर्वांना आवाहन आहे, स्व जपा, स्वाभिमान राखा, स्वसंस्कृतीची मशाल विझू देऊ नका. आम्ही तलवारी उचलून जे स्वराज्य मिळवलं ते तुम्ही मिटवून टाकू नका. ही भूमी अनेकांच्या बलिदानानं पावन झाली आहे आणि आपल्या मातृभाषेचा प्रत्येक शब्द हा त्या हुतात्म्यांचं प्रतीक आहे. माझ्या लेकरांनो, त्याचं संरक्षण करा, त्याचा सन्मान करा. जय भवानी. मांगल्याचे वरदान प्रदान करणारे बुद्धिदाता श्री गणराय, लखलखत्या संशरीच्या धारेवरून महाराष्ट्र लक्ष्मीची पूजा बांधणारे छत्रपती श्री शिवराय, या सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते थोर स्वातंत्र्य सेनानी बाळ गंगाधर टिळक आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ज्ञात अज्ञात क्रांतीवीर यांच्या चरणी क्रीडार अभिवादन करून गणेश मित्र मंडळ टिळक चौक उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करत आहे. मंडळ यंदा 56व्या वर्षात पदार्पण करत आहे. बाप्पाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सदिच्छांमुळे मंडळ अनेक वर्ष भव्य ऐक्या देखाव्यांच्या माध्यमातून प्रबोधन आणि मनोरंजन सातत्याने करीत आले आहे. यंदाचा देखावा आहे महाबली हनुमान आणि नोकरदार युद्ध. कुंभकर्ण, मेरा परम भक्त हनुमान तुम्हारे इस राक्षस सेना का सर्वनाश कर देगा. सर्वनाश? अपने भैया को तुम्हारा कटा हुआ सर भेंट करूंगा. हनुमान ने अपने अंदर की शक्ति के सागर को जगाया है और बन गया है ज्ञान गुण सागर. जय हनुमान, जय जय हनुमान. Hey, Shira!
वानर सेना हमारे राक्षस सेना का क्या हाल कर रही है। कुछ वानरों के दांत तो गीले निकले, वो काटने पड़ेंगे। सादर केलेला भव्य जिवंत देखावा हिरण्यकश्यपू वध। नारायण नारायण, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। हे भगवंतांनी दिलेलं अभिवचन। या पृथ्वी तलावर अधर्माचा आणि अत्याचारांचा कितीही नंदनाद झाला तरी धर्म लयाला जाणार नाही, कारण धर्माच्या रक्षणासाठी इथे साक्षात भगवंत अवतार घेतील। नारायण नारायण। हिरण्यकश्यपू जेव्हा मातला होता तेव्हा या वैराण रानात भावभक्तीची वेल रुजली। भक्त प्रल्हाद नारायण नारायण। ओम ब्रह्मदेवाय नमः। ओम आदिनाय विद्महे हिरण्यगर्भाय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्। राजा हिरण्यकश्यपू, किती हे देहाचे ताडण। आपल्या तेजोमय भक्तीने आम्ही प्रसन्न झालो आहोत। प्रणाम ब्रह्मदेव, आपण दर्शन दिलेत, आमची मनोकामना पूर्ण केली। धन्य धन्य, आमच्या जीवनाचे सार्थक झाले। राजन, आपले कुल थोर, प्रत्यक्ष भगवान शंकराचे श्वशूर असणाऱ्या दक्ष राजाचे आपण नातू। दक्ष कन्या दिती आणि ऋषीवर्य कश्यप यांच्या पोटी आपला जन्म। इतकी थोर परंपरा आपल्या पाठीशी असताना आणि सारी ऐहिक सुख आपल्या दाराशी हात जोडून उभी असताना आपल्याला अशी घोर तपश्चर्या का बरं करावी लागते? असं काय अपूर्णत्व अजून आपल्या प्रारब्धात आहे की आम्ही ते पूर्ण करावं? ब्रह्मदेव, आपण त्रिकाल ज्ञानी, सारेच जाणता आपण। आमचे कनिष्ठ बंधू हिरण्याक्ष यांची तुमच्या भावानं अर्थात विष्णूनं हत्या केली। कपटानं मारलंय त्याला। त्या हत्येचा आम्हाला सूड घ्यायचा आहे। श्री विष्णूंची वैर धरणार आपण? त्यांना हरवणं सोपं नाही राजन। अशक्यही नाही, म्हणूनच आम्हास आपण वरदान द्यावं, अमरत्वाचं। अमरत्व? होय, तुमचा तो विष्णू आमचेही निर्दालन करेल, म्हणूनच आम्हाला अमरत्वाचं वरदान हवंय, अमरत्वाचं कवच हवंय। अशक्य राजन, अशक्य। या विश्वात जो जन्मला त्याचा मृत्यू अटळ आहे। हा काललेखा आम्हीही बदलू शकत नाही। आपण अन्य काही मागावे।
आम्हाला हेच वरदान हवंय, अन्यथा आपले देवत्व म्हणजे केवळ ढोंग आहे असं आम्ही समजू. आपण काय समजावं ह्यामुळे सृष्टीच्या चलनवलनात काहीही फरक पडणार नाही राजन. आपण अन्य वरदान मागावे, अन्यथा आम्ही चाललो. थांबावे ब्रह्मदेव, थांबावे. आम्हास आपण अमरत्व देऊ शकत नसाल तर ठीक, मग आम्हाला असं वरदान द्यावं की दिवसा आम्हाला मृत्यू येऊ नये आणि रात्री सुद्धा येऊ नये, रात येऊ नये किंवा बाहेरही येऊ नये. मानवांपासून सुद्धा आम्हाला मृत्यू बाधा नसावी, तशीच देव, असुर अथवा पशुपासूनही नसावी. इतके तर आपण करू शकता ना? तथास्तु. नारायण नारायण. ब्रह्मदेवांच्या वरदानामुळे हिरण्यकश्यपू खूपच मातला. आपणास कोणीही मारू शकणार नाही ही त्याची धारणाच झाली. आता श्री विष्णूंच्या विरोधात त्याने सरळ सरळ बंडच पुकारले. नारायण नारायण. जो कोणी ईश्वर भक्ती करेल त्याला संपवण्यात येईल असा आदेश जारी केला गेला. प्रजेचे आतोनात हाल होऊ लागले. आता या उन्मत्त हिरण्यकश्यपूला कोणीही मारू शकत नव्हते. नारायण नारायण. आणि म्हणूनच कुणी त्याला विरोधही करत नव्हते. सर्वत्र अत्याचाराचा अंधार आणि अंधारच. नारायण नारायण. मात्र या अंधारातच एक मिळमिळती ज्योत तेवत होती. हिरण्यकश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद. नारायण नारायण. ओम श्री भगवते नारायणाय नमः. 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 महामंत्री, आज्ञा महाराज. आम्ही आज्ञा दिली होती आमच्या राज्यात कोणीही त्या विष्णूचं अभद्र नाव घेणार नाही. तरीही याचं हे दुस्साहस. महाराज, हा तर आपलाच पुत्र. आम्ही त्यास दंड कसा देऊ? पुत्र असला तरी तो विद्रोही आहे. महामंत्री, रांजणास पडलेलं इवलस छिद्र सुद्धा त्या रांजणाचं भवितव्य संपवतं. आमच्या राज्यात ही कीड नकोय. प्रल्हाद, प्रल्हाद. आज्ञा पिताश्री. आमचा आदेश अभेरून तपश्चर्या करण्याचं दुस्साहस. राजपुत्रा, याचे परिणाम काय होतील जाणतोस का तू? ईश्वर भक्तीचा परिणाम एकच पिताश्री, मोक्षाचे आनंद निधान प्राप्त होणं. आम्ही तुला नरक यातना देऊ. पिताश्री, हा क्रोध, ही लाही, नरक यातना तर आपण अनुभवत आहात. बस, आमच्या सम्मुख अशी उद्धट भाषा. महामंत्री, या मूढ बालकास उत्तुंग पर्वताच्या कड्यावरून खोल दरीत लोटून द्या. पण महाराज, सत्वर आमच्या आज्ञेचं पालन करा. कोणी राजपुत्र असो वा राजमाता, रक्ताच्या नात्यातला असो वा जीवा भावाचा, इथे कुणाचीही गय केली जाणार नाही. घेऊन जा याला, घेऊन जा. जशी ओम श्री भगवते नारायणाय
अशा कुळबुडव्या कार्ट्याला आम्ही यमसदनी धाडला. आमच्या संकल्पात जो बाधा ठरेल त्याची हीच अवस्था होईल. महाराज, भोजन तयार आहे, भोजनास चलावे. महाराणी कयाधू, आम्ही आपणास एक दुःखद वार्ता देणार आहोत. दुःखद वार्ता? आपला पुत्र प्रल्हाद आमच्या आज्ञेचा अभेर करून ईश्वर भक्तीत विलीन होता. त्याला आम्ही संपवला. महाराणी, आपणास दुःख नाही झाले? दुःख का बरे होईल? आमचा पुत्र सुरक्षित आहे. आपणास काही आभास झाला असेल. प्रल्हाद तर श्री नारायणांची आराधना करतो आहे. काय? कुठे येतो? यावे. सैनिकांनी आदेशात कुचराई केलेली दिसते. महामंत्री. जी महाराज. आमच्या आज्ञेचं अवमूल्यन अजून जिवंत कसा? असं कसं झालं? आम्ही तर उत्तुंग कड्यावरून याला ढकलून दिला होता. याला आमच्या समक्ष आता उकळत्या तेलाच्या कढईत टाका. नाही महाराज, आपला पुत्र आहे तो, असे निर्दयी होऊ नका. याला अनेकदा सांगूनही त्यानं मार्ग बदलला नाही. आता याची हीच अवस्था होईल. घेऊन जा याला, घेऊन जा. एका त्याला या कढईत. एका. आता काय करायचं? होलिकेस पाचारण करा. हीच याला संपवू शकेल. भगवान, त्वरा करा भगवान. आपल्या परमप्रिय भक्ताचं रक्षण करा. काय झालं गंगामाते? भगवान, पृथ्वीवरच्या पापांचा भार वाहून नेणारी मी, पण मीही आता थकले. हिरण्यकश्यपूच्या पापांना ऊत आलाय. स्वतःच्या पुत्राची कदर जिथे त्याच्याकडून केली जात नाही, तिथे अन्य कुणाची काय गत होईल? प्रल्हादास तो नराधम संपवून टाकेल. शांत हो गंगामाते. जे चाललं आहे ते आपण केवळ पाहत राहावं. पाहत राहावं? आपल्या भक्ताचे असे हाल हाल होताना असं पाहत राहणार आपण भगवान? मग जगाचा ईश शक्तीवर विश्वास कसा राहील? गेल्या हजारो लाखो वर्षात तो विश्वास तसुभर तरी कमी झालाय का माते? विश्वास राहील. जिथे अनाचार वाढतो तिथे ईश शक्ती अवतार घेतेच. ही धारणा कमी होणारच नाही. आणि आम्ही काहीतरी केल्याशिवाय का ही धारणा टिकून आहे माते? मान्य आहे भगवान की जिथे प्रल्हादास पर्वतावरून फेकले गेले तिथे आपणच वाचवले. उकळत्या कढईत सुद्धा त्यास बाधा झाली नाही. पण भगवान, मृत्यू टळला तरी तिथे होणाऱ्या त्या यातनांचं काय? माते, प्रल्हादास त्या यातना सोसाव्याच लागते. टाकीचे घाव सोसल्याशिवाय पाषाणातून सुद्धा मूर्ती घडत नाही. आगीच्या झळा सोसल्याशिवाय सुवर्णात झळाळी येत नाही. माझ्या भक्तांनाही यातना सोसूनच मोक्ष प्राप्ती होईल. माते, हे सार आमच्या इच्छेनं होत आहे असं समजा. हिरण्यकश्यपूने अनाचार केल्याशिवाय त्याच्याही पापांचा घडा भरणार नाही. आम्ही अशा राक्षसांना पृथ्वी तलावर ह्यासाठी उन्मत्त होऊ देतो
कारण दुष्प्रवृत्ती दिसल्याशिवाय सत्प्रवृत्ती लोकांना उमगणार नाही. ज्याप्रमाणे अंधार पडल्याशिवाय प्रकाशाचं मोल कळत नाही, त्याचप्रमाणे हे पापाचरण झाल्याशिवाय पुण्याई झळाळून उठणार नाही. माते, आज होलिकेच्या प्रकाशात प्रल्हादाचं पुण्यप्रद रूप जगाला कळेल. ओम श्री भगवते नारायणाय नमः. ओम श्री भगवते नारायणाय नमः. होलिके, या अनाचारी अधम पुत्रासहित त्याची ईश्वर भक्ती पूर्ती जाळून टाक. आम्हास माहितीये तुला अग्नीची बाधा नाही. या जळत्या अग्निवेदीवर त्याला घेऊन बैस. तोच फक्त जळून खाक होईल, तुला काहीही होणार नाही. जशी आज्ञा बंधू. ओम श्री भगवते नारायणाय नमः. हे कसं झालं? जिला अग्नीची बाधा नाही ती कशी काय केली? आणि हा कुलबुडव्या अजून जिवंत? भगवते नारायणाय नमः. प्रल्हादा, वास कर तुझे थोतांड. या जगी माझ्याहून सर्व शक्तिमान अन्य कुणीही नाही. माझी साधना कर. पिताश्री, माझे भगवंत श्री नारायण यांच्याशिवाय मी अन्य कुणालाही भजणार नाही. ज्या तुझ्या नारायणानं माझ्या धाकट्या बंधूचा हिरण्यक्षाचा वध केला त्याची तू पूजा करावी. कितीसा मोठा आहे तुझा तो देव? सांग ना, त्याला सांग माझा सामना कर. माझा कुठे आहे तुझा तो परमेश्वर? माझे श्री नारायण तर चराचरात सामावलेले आहे. त्या झाडांमध्ये, त्या पक्ष्यांमध्ये, त्या आभाळामध्ये, मातीच्या प्रत्येक कणामध्ये. असं या खांबामध्ये तो आहे? नक्कीच आहे पिताश्री. मग तर त्याला इथे संपवतो मी. कुठे आहे तो? कुठे कुठे आहे तो? हे काय आहे? हा कुठला प्राणी? कोण आहे हा? सोड मला. नक्षत्रे पडताची जाण उग्र रूपे प्रकटे नृसिंह वदन. जय देव जय नरहरिराया. आरती ओवाळू भावार्थी ओवाळू महाराज वर्या. जय देव जय देव जय नरहरिराया. आरती ओवाळू
माळा ढळमळी कैसी ब्रह्माच्या वाटे अभिनव चित्तासी चंद्र सूर्य दोन्ही लोकती प्रकाशी कैलासी शंकर दचके मानसी जय देव जय हरिराया आरती ओवाळू भावार्थी ओवाळू महाराज वर्या जय देव तर ती जटा जिव्हा लळलळीत तीक्ष्ण नखांनी तो दैत्य विदारित अर्धांगी कमल ज्या शिरछाया धरित माधवदासा स्वामी नरहर शोभत जय देव जय नरहरिराया आरती ओवाळू भावार्थी ओवाळू महाराज वर्या जय देव सादर केलेला देखावा हिरण्यकश्यपू. Amor pura